वैराग्यापरते भाग्य नाही. वैराग्य म्हणजे त्यागवृत्ती पाहिजे. पण हे वैराग्य कसं पाहिजे? विवेकपूर्ण. काय अंगीकारायचं म्हणजे काय स्वीकारायचं आणि काय त्यागायचं ह्याचं ज्ञान पाहिजे. ज्याच्याकडे हे ज्ञान आहे तो सुखी आहे, त्याचं भाग्य थोर आहे. ज्ञाना इतकं श्रेष्ठ जगात काही नाही. आणि त्या ज्ञानामुळे प्राप्त झालेला विवेक आणि त्याच्यातून वैराग्य हे तुम्हाला तुमचं मूळ स्वरूप प्राप्त करून देते. त्या मूळ स्वरूपाची प्रचिती सुख शांतीची प्राप्ती. सुख शांती तिथे आहे जोपर्यंत आशा ममता लोभ मोह काम क्रोध स्वार्थ अहंकार याने बांधला गेलेला आहे, या मायेमध्ये अडकला आहे, तोपर्यंत जीव बनला आहे. जीव म्हणजे अज्ञानी जन. जे संत ज्ञानी पुरुष आहेत ते आणि जे सामान्य अज्ञानी जन आहेत, या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की जे ज्ञानी आहेत ते ज्ञानस्वरूपाने जगात जे मिथ्या आहे ते जाणतात आणि त्या मिथ्याचा त्याग करतात. आणि जे जडमूड अज्ञानी आहेत ते त्यांना ज्ञान नाही कशाचं? जे शाश्वत आहे त्याचं, जे सत्य आहे त्याचं ज्ञान नाही, विवेक पण नाही. त्यामुळे ते मायेमध्ये अडकले आणि जीव बनले. जीवाचा मूळ स्वभावामध्ये काय दोष आहे? तर विषय वासना. विषय वासनेपोटी जीव बनला आणि दुःखात अडकला. जीवाचं लक्षण अज्ञान. अज्ञान आहे तिथे दुःख आहेच आहे. आणि जिथे ज्ञान आहे तिथे सुख आहे. परंतु लोकांच्या कल्पनेतलं ज्ञान आणि अज्ञान हे वेगळं आहे. चोर उत्तम चोरी करतो, त्या चोरीचं ज्ञान त्याच्याकडे आहे. त्या चोरीतून तो काही प्राप्त करतो, धन बिन, काही काळ सुख आनंद मजा करतो, पण त्या सुखामध्ये पण तो समाधानी नसतो. तो सुखाचा क्षण त्याला वास्तवात सुख नाही, सुखरूप नाहीच का भीती चोर पकडते. आणि अंतर्मन जे आहे शुद्ध भाव तो सारखा सांगत असतो हे खरं नाही, हे योग्य नाही. जसं दारुडा कबूल करतो, काय मला कळतं रे, ह्या दारूमुळे माझं सगळं फुकट गेलं, माझा संसार वाया गेला, मला कळतं. मग काय करणार? संध्याकाळ झाली की बोलवते मला. ही जी आहे कलावती नशा, ती बोलवते मला. चैन पडत नाही, नको म्हटलं तरी पावलं तिकडे जातात. तसंच माणसाचं झालेलं आहे. ह्या जगात जे भुलवणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जीव जडला आहे. आणि आतून जरी एखादी गोष्ट बरोबर नाही वाटली तरी ती करावीशीच वाटते आणि करतोच. का? विवेक नाही, वैराग्य नाही. विवेकपूर्ण वैराग्य तिथे मग सांगितलं सुख शांती समाधान आहे. तिथे ते त्याच्यापर्यंत भाग्य नाही. भाग्य म्हणजे सौभाग्य. सौभाग्य, सौभाग्य शब्द कसा आला आहे? बाईच्या नावापुढे लग्न झालं की सौभाग्यवती असं लिहितात. सगळ्याच बायका खरंच सौभाग्यवती होतात काय लग्न बेवडा मिळाला तर? भाग्य फुटलं तिचं.
जुगारी मिळाला तर, लबाड मिळाला तर, चंदीफंदी मिळाला तर, भाग्य फुटलं तिचं, फक्त तिच्या नावापुढे सौभाग्य लागलं. डाग तो डब्बा. तर सौभाग्य कधी आहे? सौभाग्य सदाचारामध्ये आहे, सत्कर्मामध्ये आहे आणि शुद्ध भावामध्ये आहे, शुद्ध आचरणामध्ये आहे. विषय वासनेपासून दूर झाला, माया ममतेच्या पाशामध्ये अडकला नाही आणि त्या परमात्म्यावर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवतो, माझ्यात आहे ना की म्हणून मी तोच आहे. अशाच विश्वासाने जो आपले व्यवहार करतो आहे त्याला कळी काळाची भीती नाही, त्याला काही कमी पडणार नाही, त्याला काही कमी पडणार नाही. जगामध्ये केवढे लोक आहेत, काही लोकांकडे अमाप धनसंपत्ती आहे, मोजू शकत नाही. 7 पिढ्यानपिढ्या खाऊन, म्हणजे अनेक पिढ्यानपिढ्या खाऊन संपणार नाही. 7 पिढ्या का अनेक पिढ्यानपिढ्या खाऊन संपणार नाही. पण सुख नाही, शांती नाही, समाधान. सगळं मालामाल दिसतंय, मोठं घर दिसेल, बंगला, गाडी, सगळे उच्च 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 असं किंमतवान, सगळं काही दिसेल मौल्यवान. परंतु घरामध्ये एकाचं तोंड तिकडे, एकाचं तोंड तिकडे, तो याला ऐकत नाही, तो त्याला ऐकत नाही, बस हम करे सो काय. म्हणून लोक दुःखी आहे. आणि काही लोक स्वतःला खूप भक्ती करतो, साधना करतो असं सुद्धा म्हणणारे आहे. पण जगात जे भक्ती करतो असे म्हणणारे जे लोक आहेत त्यांची अवस्था काय आहे? काके घेऊन दारा म्हणतो मला संन्याशी करा. बायकोला मिठीत घेतलंय आणि म्हणतो मी संन्याशी आहे, मी संन्याशी. मुंह में राम बगल में चुरी. ह्यांची भक्ती काय कामाची? भक्तीतून ज्ञान प्राप्त होते, ज्ञानातून विवेक वैराग्य प्राप्त होते. पण ह्यांची भक्ती शुद्ध भावनेने, शुद्ध मनाने नाहीच. भक्ती म्हणजे शुद्ध प्रेम. भगवंत म्हणजे दयेचा सागर, प्रेमाचा आगर. मग तू कुठे आहे? भक्त आहे म्हणतो, तो कुठे आहे? त्यातलं त्या भगवंतापैकी त्याच्याकडे काय थोडं तरी आहे का? भक्त म्हणजे विभक्त नाही तो. भक्त शब्दाचा लोकांना अर्थ माहिती नाही. लोक भक्त म्हणतात आणि देव वेगळा आणि मी वेगळा समजतात. भक्त या शब्दाचा अर्थच असा आहे, शास्त्रोक्त, मी केलेलं नव्हे. विभक्त नाही तो भक्त. विभक्त कोणापासून? भगवंतापासून विभक्त नाही. प्रत्येकजण वास्तविक पाहता भगवंतापासून विभक्त नाहीच आहे. पण अज्ञानामुळे मी देव आहे असं म्हणाला आणि देव वेगळा आहे असं म्हणाला, विभक्त झाला. आम्ही नेहमी सांगतो ना, तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी. देह देवाचे राऊळ. देह देवाचं मंदिर आहे. तो आत्मा बसलाय, राम, विठ्ठल, कृष्ण म्हणून तो बसला आतमध्ये. आम्हाला याची आठवणच नाही. आणि आठवण असली तर खुंटीला टाकून जाणवं एखादं वाईट कर्म करतो, तशी परिस्थिती. जाणवा आहे, जाणवं भ्रष्ट होईल म्हणून जाणवं काढून ठेवतो आणि दुष्कर्म करून मोकळा होतो. तशी लोकांची परिस्थिती आहे. कुठला भगवंत भेटणार? कसा भेटणार? म्हणून शुद्ध मन पाहिजे. शुद्ध मन, शुद्ध भाव, शुद्ध आचार विचार, जेणे भगवंत आपल्याला त्याचा आत्मदर्शन होतं. भगवंताने आपण एक ऐक्यता घडते. विभक्तपणा संपतो. विभक्तपणा आपल्या विचारामुळे आहे, आपल्या अज्ञानामुळे आहे. विभक्त नाहीच आहे.
विभक्त झालं तर ह्याला लगेच 4 जणांनी उचलायला लागतं आणि सरणावर ठेवायला लागतं. तो विभक्त झाला तर लगेच उचलायला लागतं. मग आपण विभक्त नाहीच आहोत, आपण भक्तच आहोत. त्या भक्ताची जाणीवच नाही आम्हाला. आम्ही देव बाहेर शोधतो. आतला देव का दिसत नाही? विवेक नाही, वैराग्य नाही. म्हणून विरक्ती पाहिजे. विरक्ती कशाची पाहिजे? जे सत्य नाही, जे मायावी फसवणार आहे, क्षणिक सुख देणार आहे, नादी लावणार आहे, त्याचा त्याग घडला पाहिजे. काय मोठं करायचं नाहीये. जीव वासनेपोटी जीवाने अनंत जन्म घेतले आणि ते वासनेचे पुट्टे त्याच्यावर एवढे चढलेले आहेत. तो देव जाणत नाही, धर्म जाणत नाही, नीती जाणत नाही. मी आणि माझे एवढं जाणतो बस. हा देव म्हणजे मी आणि देहाशी संबंधित सगळं ते माझे. या देहाला लागणार संधी बाय हुक और क्रूक मिळवतात. अशा भावनेने जगतो. तो विवेकहीन आहे. त्याचं जीवन सुखाचं होत नाही, त्याचा संसार सुखाचा होत नाही, त्याच्या मुलाबाळा पोराबाळाला सुख शांती समाधान लाभत नाही. ज्याच्यामध्ये विवेक आहे, वैराग्य आहे, जे आपले नाही ते आपले म्हणायचे नाही, जे आपल्या गरजेचं नाही त्याचा संचय करायचा नाही, आणि जे आपल्याला दूषण देणार आहे ते अंगीकारायचं नाही. विषय वासना वाढवून त्या नादाला लावणार आहे, दुःखात टाकणार आहे, त्याचा त्याग करणार. म्हणजे तो त्याग होण्यासाठी पहिलं कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? मी कोण आणि देव कोण आणि जग काय. 3 गोष्टीचं ज्ञान पाहिजे. शास्त्र म्हणतात, सर्व ग्रंथ म्हणतात, ज्ञानीपुरुष म्हणतात, तू आत्मा आहेस. देह तू वापरायला घेतलेला आहेस. तू देह नाहीस आणि तू देह नाहीच आहेस. देह अन्नरसाचा पासून बनलेला पदार्थ आहे. आम्ही खूप वेळा तुम्हाला त्याचं विवरण करून सांगतो. लोकांना माहीत नाही. लोकांना माहीत नाही. त्यांना वाटतं देह सगळं करतो. पण कोणाला हा प्रश्न उभा राहत नाही, देह सगळं करतो तर मड म्हणून देह तिथे पडलेला आहे, तो देह का करत नाही? म्हणजे करणारा हात कोणीतरी दुसरा आहे ना, त्या देहाकडून करून घेणार. मोटर आणि कार, मोटर कार असं म्हणतात. मोटर कार, कार म्हटली की मोटर कार आली. मोटर नाही तर ती मागची बॉडी शरीर, ती कार उपयोग सांगणा काय उपयोगाचा नाही. ती मोटर त्याला आहे म्हणून ती कार उपयोगात आहे. तसं तो आत्मा आहे, तो देव ईश्वर आपल्यात बसलेला आहे म्हणून हे कार्य करते आहे. ह्याचे असणे आहे जगातील प्रत्येक आकार स्वरूप चंचल निश्चळ चल अचल जे काय आहे ती गुणाने भरलेला आहे, परंतु त्याचे असणे त्या एका चैतन्यामुळे आहे, त्या आत्म्यामुळे आहे, परमात्म्यामुळे आहे. तो नाही तर ते जन्माला येणार पण नाही, उत्पत्ती होणारच नाही, आणि स्थिती मी त्याचे असणे टिकणार पण नाही. त्याने अंग काढून घेतलं, त्याचा लय झाला. म्हणजे याच्यामध्ये सगळा व्यवहार करणारा, मी म्हणून सुद्धा सांगणारा तो आत्मा असताना आपण म्हणतो माझा देह करतो. बस किती अज्ञानाने. लोकांना वाटतं डोळे पाहतात, कान ऐकतात, जिभेला चव आहे असं म्हणतात. जीभ हे चव सांगण्याचं अवयव आहे, कान हे ऐकण्याचा अवयव आहे, डोळा हा पाहण्याचा अवयव आहे. पण डोळ्याने पाहतो, कानाने पाहतो. डोळे पाहतात असं ज्ञानात म्हणतो, पण अर्थ काय घेतो? डोळ्याने पाहिलं, कानाने ऐकलं,
कान ऐकतो असं जरी म्हटलं तरी म्हणणार कानाने. कोणी ऐकलं? कानाने ऐकणारा जो हात बसलाय त्याचा शोध लागला पाहिजे. आणि जगामध्ये दोन गोष्टी आहेत, एक सत्य आहे आणि एक मिथ्या आहे. सत्य जी शाश्वत आहे, जगाच्या आधी पण आहे आणि अंती पण आहे, आणि जगाचे सगळे व्यवहार त्याच्यामुळे घडते, तो आत्मा, परमात्मा, ईश्वर. आणि दुसरं जग म्हणजे हे दृश्य दिसते आहे ते पंचमहाभूतांचं गाठोडं. झाडं, पेडं, वेली, दगड, धोंडे, डोंगर, पर्वत, नदी, नाले, सरोवर, जे काय आकार रूप आहे ते सगळं जीव, 84 लाख जीव योनी, जळचर, भूचर, केचर, सर्व हे सगळे पदार्थ आहेत. अन्नरसातून निर्माण झालेले किंवा पंचमहाभूतातून निर्माण झालेले आहेत. सूर्य अग्नीचा भाग आहे, अग्नीचा गोळा आहे. दगड उचलला तो मातीचा भाग आहे. सोनं उचललं तरी ते मातीचा भाग आहे. हिरा उचलला तर मातीचा भाग आहे. लोखंड म्हटलं तरी मातीचा भाग आहे, पृथ्वीचा भाग आहे. सगळे पृथ्वीचा भाग आहे, पंचमहाभूताचेच भाग आहे सगळं जे काय आहे ते. वायुरूप आहे ते वायूचा भाग आहे, द्रव्यरूप आहे ते पाण्याचा भाग आहे, जलाचा भाग आहे. जडरूप आहे, आकार रूप जडरूप आहे, पृथ्वीचा भाग आहे. आणि जे उष्ण आहे तेज आहे, अग्नीचा भाग आहे. आणि या सर्वांना जागा करून देणारा आकाशाचा भाग आहे. पण यांच्यातून यांचा संयोग घडून आणणारा, यांना शक्ती पुरवणारा तो परमात्मा आहे. तो अनंत आहे, अपार आहे, तो आदी आहे, अंती आहे, तिन्ही विश्व व्यापून आहे. तो अखंड आहे, तो अखंड आहे, त्याला छेदता येत नाही. तो पाण्याने भिजत नाही, पाण्याने वाहून जात नाही, पुराने वाहून जात नाही, आगीमध्ये जळत नाही. कारण आगीचे असणे तो आहे, पाण्याचे असणे तो आहे. तो परमात्मा, तो तुमच्यामध्ये आत्मा म्हणून वावरतो आहे. तो बोलतो, चालतो, तो उमटतो. बाकी हे सगळं जे आहे मिथ्या आहे. मग त्याचा लोभ ठेवणे दुःखात अडकण्यासारखं आहे, फसगत होणार की मायेमध्ये अडकण्यासारखं आहे. मग अडकायला पाहिजे कशामध्ये? जे सत्य आहे त्याच्यामध्ये, जे आपले स्वरूप आहे. त्याचे मूळ स्वरूप काय आहे? ज्ञान आणि शक्ती. या दोन गोष्टीतून जग चाललेलं आहे. जगाची निर्मिती पण, जगाचा व्यवहार पण, जगाचा संवार पण, सगळं याच्यातूनच चाललेलं आहे. ह्याच्याकडे काय आहे? आणि ती दोन्ही आपल्यात आहेत, विश्वात आहेत. हे ते आपल्याला अनुभवाला येत नाही. कारण काय? आपण आपल्याला ओळखत नाही. आपण आपल्याला जीव समजतो, देह समजतो. आणि आपण जसं काल बोललो तसंच परत की आपण स्वार्थ, लोभ, काम, क्रोध, मोह, अहंकार या सर्वांमध्ये अडकले आहोत. त्याचे आवरण कुठे जमलेत? आपलं आत्मस्वरूप झाकलं गेलं आणि अज्ञान वाढीस लागलेलं आहे. जीव ही भावना वाढलेली आहे, मी देह ही कल्पना वाढलेली आहे. आणि म्हणून आपण अनंत दुःखी भोगत आहोत. हे जगात हे सगळं मिथ्या आहे, याचा मला काय उपयोग नाही असा भाव झाला तर वैराग्य. आणि मग मला त्याची गरज नाही करून त्याचा त्याग केला तर वैराग्य. जिथे या सगळ्यातून मुक्त झाला, भाग्य उदयाला आले, ईश्वर स्वरूप पावला, मग त्याला ज्ञानी झालं आणि शक्ती पण प्राप्त झाली. काही सिद्धी असतात, त्यात खूप शक्ती असते, ते सुद्धा मायेचा भाग आहे. जगामध्ये शक्ती पावलं पाऊल भरलेली आहे. काल परवा बोलताना उदाहरण दिलं ना, ताडाचं झाड किंवा माडाचं झाड एवढं उंच असतं, पण वर ताडगोळ्यामध्ये किंवा नारळामध्ये पाणी असतं, किंवा त्याच्या पाण्यामध्ये हरभरं पण दिसतं, किंवा ते एवढं वाढतं,
कुठल्या पंपाने पाणी चढवतो आपण? किती हॉर्स पॉवर मोटर लावतात? काही नाही. शक्ती सर्वात भरलेली आहे. हत्तीला पण ताकद आहे, मुंगीला पण ताकद आहे. कमी पडत असेल, हत्ती एवढी नसेल आहे. आपलं शरीर वाहून नेते ना, की आपल्याला खायला पाहिजे ते उचलून घेऊन जाते ना. प्रत्येक जण कमी जास्त प्रमाणात त्याचा उपयोग करतो आहे. सगळ्यांमध्ये वागण्याचा कारण काय, भाव काय आहे? एक जाणीव सर्वांमध्ये, एक जाणीव. ती जाणीव म्हणजे ज्ञान. मुंगीला जाणीव आहे मला खायला पाहिजे, ते बरोबर घेऊन जाते. छोट्या प्राण्याला भीती आहे, जाणीव आहे, हा मला खाईल, दूर पळतो. सर्वांमध्ये जाणीव आहे. जाणीव म्हणून घरटं बनवतात. पाऊस येण्याचं कळतं त्यांना, मग घरटं पाणी शिरणार असं बनवतात. काय विचार आहे त्यांच्याकडे? कुत्र्यालाही कळतं, मांजरालाही कळतं, उंदरालाही कळतं. सगळ्यामध्ये जाणीव आहे. ते चैतन्य ईश्वर सर्वांमध्ये आहे. पण मनुष्याच्या देहाची आकारणी अशी आहे की त्याच्यामध्ये ते प्रगल्भपणे आहे आणि ते असणे हे जाणू शकतो आणि आपलं कल्याण करू शकतो. भयमुक्त होऊ शकतो, भयमुक्त होऊ शकतो, स्वावलंबी होऊ शकतो. शक्ती, बुद्धी, ज्ञान त्याचा योग्य वापर करू शकतो आणि सुख, शांती, समाधान प्राप्त करू शकतो, मोक्ष, मुक्ती प्राप्त करू शकतो. पण त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे, ज्याच्यातून विवेक आणि वैराग्य प्राप्त होईल. आणि हे ज्ञान भक्तीतूनच मिळणार आहे. मग भक्ती करताना द्वेष नसलं पाहिजे. मी आणि देव वेगळा हा भाव प्रस्थापित चुकीचा भाव आहे. देव माझ्यातच आहे, मी शोधणार, त्याच्या आड जे येते त्याला मी काढून टाकून देणार. ते त्याग. काय आड येते जाणणे, विवेक, आणि त्याच्यातून मुक्त होणे, आत्मस्वरूप प्राप्त होणे, परमात्मस्वरूप होणे. मग तुम्हाला देहाला मरण असेल, तुमच्या आत्म्याला नाही, तुम्हाला येणे जाणे नाही, तीच तुमचे मोक्ष मुक्ती आहे. परत या जन्म नाही. हे ज्ञान संत, सद्गुरू, ज्ञानी पुरुष जे वेद, श्रुती, स्मृतीने सांगून ठेवलेलं आहे, उपनिषदामध्ये सांगून ठेवलेलं आहे, अनेक ऋषीमुनी अनेक वर्ष तपश्चर्या करून सांगितलेलं आहे. त्या श्रीकृष्ण भगवानने हे सांगण्यामध्ये आपलं जीवन घालवलं आहे. अनेक संत, ज्ञानी पुरुष अनेक अनंत कष्ट घेऊन हे ज्ञान लोकांना सांगितलेलं आहे. पण लोकांनी त्याचा खरा अर्थ घेतलाच नाही. कोण हैरागैरा सांगत आला, रूढी परंपरेने चालत आला, ते का आणि कसं हा विचार न करता मुडद्याला पण पाणी पाजतात आणि परत त्याला जाळतात. एवढं त्याची सेवा करतात, जाळता कशाला? मग त्याला ठेवा ना, काय पुजत बसा. ते पण तुम्ही करू शकत नाही, कारण घाण सुटणार. जाळता तुम्ही, ते घाण सुटणार म्हणून, आणि दाखवण्यासाठी प्रेम दाखवतात. काहीतरी चुकलं मागलं तर माफ करू देऊ. काय माफ करणार तो? त्याचं अस्तित्व संपलं, त्याचं अस्तित्व संपलं. जे काही नंतर त्याच्यासाठी जे विधी करतात ते सगळे तुमच्या मनाची समज आहे. त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही, काही संबंध नाही. एकदा तो चांगला भला असेल तो मोक्षमुक्तीला गेला, भक्त साधक असेल तो मोक्षमुक्तीला गेला, तो परमात्मा स्वरूप झाला. तो तुमचं मागायला येत नाही, वाडी दाखवणं, नैवेद्य दाखवणं, खायला येत नाही तो. मात्र जो वासनीने अडकला तो भटकतो आहे. पण तो भटकताना तुम्हाला जाणत नाही, तुम्हाला ओळखत नाही. परत कुठल्या योनीत जन्माला येईल तेव्हा तो कुत्र्याच्या योनीला आला म्हणून तुमच्या दारात जाऊन बसण्याची खात्री नाही. कुठल्या प्रांतात तो जन्माला येईल हे तुम्हाला माहीत नाही. म्हणून अज्ञानात काही जगू नका. हे अज्ञानाचा त्याग हेच वैराग्य आहे. ज्ञानाचा अंगीकार हा विवेक आहे. जे सत्य, नित्य, शाश्वत आहे ते अंगीकारा, आणि जे मिथ्या आहे त्याचा त्याग करा. जे तुमची आत्मबुद्धी वाढवेल, जे तुमचं हरवलेलं देवरूप तुम्हाला प्राप्त व्हायला मदत करेल त्याचा अंगीकार करा. त्याला फक्त संत संगती आणि भक्ती साधना, बस तेच मदत करू शकते, जे तुम्हाला शाश्वत सुख, शांती, समाधान देऊ शकते. आणि बाकी सगळं तुम्हाला मायेत ढकलतात, मायेत ढकलतात आणि दुःख भोगायला. जेवढं जेवढं भुलवणारं पाहणार
तर मनाला तुम्ही तुमच्या वाईट मार्गाला लावणार, मनाला अस्वस्थ करणार तुमच्या, आणि दुःख भोगणार. हातून गेलेल्या सुखाची आठवण ठेवू नका, दुःखी होणार. भूतकाळ आहेत, गेला. आणि उगाच कल्पनेमधल्या सुखाची प्राप्तीची आस ठेवू नका. भविष्यासाठी नुसतं जगत राहू नका. जगा, वर्तमान जगा, तो तुमच्या हातात आहे. प्रसंगी तुम्ही त्याच्यात बदल करू शकता, योग्य निर्णय घेऊन. म्हणून साधक दक्ष राहिलं पाहिजे, सावध दक्ष राहिलं पाहिजे, दृष्टासाक्षी राहिलं पाहिजे. जगाच्या व्यवहाराकडे पूर्ण लक्ष पाहिजे. पण हे माझं नाही, म्हणून मी त्याचा निर्माता आहे, माझ्यामुळे चाललेला आहे. देह सुद्धा माझ्यामुळे चाललेला आहे, मी देहाचा मालक आहे. ह्या विचाराने, ह्या ज्ञानाने राहिला, तो मुक्त झाला, तो आनंद भोगतोय, सुख शांती भोगतोय. आणि सायुज्य मुक्ती, जी नुसती मुक्ती नाही, सायुज्य मुक्ती, त्याचा अधिकारी. त्याच्यात ती मेल्यानंतर नव्हे, मुक्तीचा आनंद तुम्ही आता हयात असताना अनुभवू शकता. एकदा ती देह नाही तुमची कल्पना गेली, म्हणजे मी देह आहे कल्पना तुमची गेली, देह नाही हा भाव पक्का झाला, बस तुम्ही मुक्त झाला. तर तुम्ही बारीकपणे अभ्यास केला, सूक्ष्मपणे अभ्यास केला, सूक्ष्मपणे अवलोकन केलं, आणि प्रत्येक देहाच्या हालचालीकडे पाहिले, जगाच्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही बारकाईने पाहिले, सूक्ष्मपणे पाहिले. ते ईश्वराचे स्वरूप कसे कार्य करते आहे, ते जे कार्य करते आहे ते एका जाणीवेतून, ज्ञानदृष्टीने करते आहे, शक्तीतून करते आहे. ते माझ्यामध्ये आहे, म्हणजे ईश्वर देव मी वेगळा नाही, देव माझ्यात आहे, म्हणून मी देवापासून विभक्त नाही. भक्त म्हणतो तर मी भक्तच आहे, कारण मी विभक्त नाही, देव आणि मी एक आहे, असा निश्चय होतो. आणि मग संसार सुखाचा होतो, जीवन सुखाचं होतं, खरा आनंद पडतो. राजाधिराज गुणास रामेश